हॅलो एव्हरीवन, कसे आहात? स्वागत आहे तुमचं समूह साळवे 777 ह्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. नवीन असाल तर सबस्क्राईबर करा, जुनी असाल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर मला आता बरं वाटतंय थोडंफार, म्हणजे मी 2-4 दिवस ॲडमिट होते हॉस्पिटलमध्ये. तर आता बरं वाटते, मला ओके वाटते. तरी आवाजामध्ये थोडंसं चेंज आहे माझ्या. तर माझे व्हिडिओ कुठून पाहता, कसे वाटतात तुम्हाला नक्कीच सांगा. चला म्हटलं, खूप बोर व्हायला होतं तर साडी वेअर केलेली आहे मी. चला टाईम म्हणजे कसं, आता मी आहे सोशल मीडियावर, तर व्हिडिओ वगैरे काढणं हे तर माझं कामच आहे. सपोर्ट करा. आता मी मला सबस्क्रायबर करा. जे पहिलं माझं यूट्यूब चॅनल होतं तर ती लॉग इन झालंच नाही आहे. ते मोबाईल घेतला नवीन, त्याच्यात मग नवीन मोबाईल घेतला, त्याच्यात लॉग इन होत नाही आहे. त्याच्यामुळं मग हे नवीनच काढलं चॅनल. जसं की माझं लिंक आहे की इंस्टाग्रामची लिंक आहे समूह साळवे 777. मग तेच पुढं कंटिन्यू केलं, तेच लिंक वगैरे ठेवली. तर कसे वाटतात माझे व्हिडिओ, मला कुठून पाहत आहे नक्कीच सांगा. झाले का तुमचे जेवण वगैरे? आत्ता वाजलेत हो 8:30 वाजून झाले, 8:45 वाजायलेत. तर असंच पाहत होते आणि मला खूप बोर व्हायला होतं. चला म्हटलं यार, आपण खूप दिवस झालं की ओरिजिनल व्हिडिओ नाही आहे, तो व्हिडिओ म्हणजे ओरिजिनल कंटेंट नाही आहे सध्या. तर मी टी व्ही पाहत तर शेवटी मला म्हणून लागली, काय यार तुला किती ना लागले, एवढी तब्येत म्हणजे ओके नसून बिन कसं आहे, खूप बोर होईल सारखं झोपून नको वाटते. मला आवड नाही. मला असं घरीसुद्धा असलं का तर मी कंटिन्यू काही ना काहीतरी करत राहते. घरातले सगळे कामं जर आवरले का तर मग मी करत राहते. मी आपलं हे असं व्हिडिओ वगैरे काहीतरी टाईमपास करत राहते. ब्लॉग काढते छोटा किंवा शॉर्ट व्हिडिओ काढते. ह्याच्यासाठी पण आपलं इंस्टाग्रामला, फेसबुक, यूट्यूब सगळीकडेच आहे. तर 1 वर्ष झालं यार, काय यूट्यूब चॅनल माझं म्हणजे ग्रो होत नाही आहे. प्लीज खरंच 1000 तरी सबस्क्रायबर करा माझे. लाईक सबस्क्राईब करा, सपोर्ट करा यार गरीब माणसांना, ओके. तर चला, अशी होती म्हणली, तू काय यार एवढं पेशंट असून सुद्धा ना तुला साडी घालून वाटायली, मेकअप करा वाटायलं. असं काय नाही, उगं आपलं साधं सिंपल, उगं साधं उन्हाळी साडी, मी एवढं काय मेकअप वगैरे केलं नाही आहे. कसा वाटला माझा साधा सिंपल लुक हे नक्की सांगा. जेवण वगैरे झालं का? कसं माझा घसा बसल्यासारखं वाटायला यार, क्लिअर आवाज येत नाही आहे, म्हणजे आवाजामध्ये चेंज आहे खूप सारा, हो की नाही. तर हे ब्लाऊज आहे, हे रेडीमेड ब्लाऊज आहे, स्टिच ब्लाऊज रेडीमेड आहे. आणि ही साडी माझी आलिया भट साडी आहे. तर ह्याच्यावर सूट होतं का नाही म्हणून मी ह्याच्यावर वेअर केलेला आहे. तर ह्याच्यावर होतं, म्हणजे ह्याच्यात भरपूर सारे कलर आहेत ब्लाऊजमध्ये, तर कोणत्याही साडीवर सूट होतं म्हणून मी घातलं हे ब्लाऊज. कशी वाटते साडी, ओके नाही. एवढं बोर व्हायला होतं ना, पार माझं मी 10 तारखेपासून म्हणजे 9-10 तारखेपासून आजारी पडलेली होते. तर बापरे, काय सांगायचं स्टोरी. आता खूप टाईम झालेला आहे, मी सांगेन निवांत. त्याच्यावर एक ब्लॉग काढणार आहे मी खास, की माझी तब्येत कशी बिघडली, कशामुळे बिघडली, आणि माझ्या तब्येतीमध्ये मला कोणी साथ दिली, कोण आलं, हे मी नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ काढणार आहे. तर आता कसं मी रील्स वगैरे काढल्या इंस्टाग्रामला, आणि चला म्हटलं खूप दिवस झालं की ब्लॉग नाही आहे आपल्याला यूट्यूबचा. तर ओके, बाय, भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये.